चला, आपला पुढचा टॉपिक आहे फरक स्पष्ट करा. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. आणि आजच्या या लेक्चरच्या सिरीजमध्ये आपण फरक स्पष्ट करा पेपर नंबर 3 जो सहकारी संस्थांचे लेखा परीक्षण, या पूर्ण पेपर 3 विषय जे परीक्षेला विचारले जाणारे महत्त्वाचे IMP फरक स्पष्ट करा, जे तुम्हाला 16 मार्कांसाठी परीक्षेला विचारले जातात, त्या संदर्भात पूर्ण आपण आजच्या या लेक्चरला माहिती समजून घेणार आहोत. चला, प्रत्येकाने आपले नोटबुक ओपन करून ठेवायचे आहे आणि महत्त्वाच्या कन्सेप्ट जसं तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही लिहून घ्या नोटबुकमध्ये. चला, सगळ्यात महत्त्वाचा आपला पहिला फरक स्पष्ट करा आहे पुनर्लेखा परीक्षण आणि चाचणी लेखा परीक्षण. आता एक गोष्ट या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्हाला परीक्षेला लेखा परीक्षणाचे प्रकार असा जर प्रश्न आला, लेखा परीक्षण प्रकार, तर तुम्ही हे सुद्धा प्रकार त्यामध्ये लिहू शकतात, पुनर्लेखा परीक्षण आणि चाचणी लेखा परीक्षण. ओके, त्याच्यामुळे जे अभ्यासायचं ते अगदी महत्त्वाचंच मोजकं आणि अगदी परफेक्ट अभ्यास करणं गरजेचं असतो. चला, आता आपण फरक स्पष्ट करायच्या दृष्टीने पाहतोय, त्यासोबतच आपण सविस्तर प्रश्नांच्या दृष्टीने अभ्यास या ठिकाणी करतोय. पुनर्लेखा परीक्षण, बघा नावातच दिलंय पुनर्लेखा परीक्षण, म्हणजे जेव्हा आधीचं झालेलं लेखा परीक्षण असेल, बघा आता आधी जर एखाद्या संस्थेने लेखा परीक्षण केलंय पण ते असमाधानकारक वाटत असेल, तेव्हा सर्व व्यवहारांचे पुन्हा केलेलं लेखा परीक्षण म्हणजे काय? पुनर्लेखा परीक्षण. पॉइंट लक्षात आला? बघा, आता आधी एखाद्या संस्थेने ऑडिट केलं असेल पण त्याच्यामध्ये काही त्रुटी आढळत असतील किंवा काही वाटतंय त्यांना असमाधानकारक किंवा चुकीच्या पद्धतीने ऑडिट झालं आहे किंवा योग्य ती माहिती नीट तपासली गेली नाहीये, तर अशा वेळेस काय केलं जातं? पुन्हा लेखा परीक्षण केलं जातं, त्याला आपण म्हणतो पुनर्लेखा परीक्षण. चाचणी लेखा परीक्षण म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये आपण टेस्ट ऑडिट म्हणतो. तर चाचणी लेखा परीक्षण म्हणजे सर्व व्यवहारांची चाचणी, म्हणजे सर्व व्यवहारांची त्या ठिकाणी तपासणी न करता त्यातील काही निवडक म्हणजे सॅम्पल व्यवहारांची सखोल तपासणी करणं, त्याला आपण काय म्हणतो? चाचणी लेखा परीक्षण. आता इकडे लक्ष द्या, एक मोठी संस्था आहे, या मोठी संस्थेमध्ये वेगवेगळे विभाग आहेत. ओके, मग इकडे खरेदी विभाग असेल, विक्री विभाग असेल, विपणन विभाग असेल, वाहतूक विभाग असेल, पॅकिंग विभाग असेल आणि काही रेकॉर्ड दप्तर रजिस्टरच्या संदर्भातले व्यवहार करण्यासाठी रेकॉर्ड रजिस्टरचे विभाग असतील. पण जर त्या ठिकाणी काही निवडक विभागामध्ये जर अयोग्य पद्धतीचं लेखापरीक्षण झालं असेल किंवा त्या ठिकाणी काही चुकीच्या पद्धतीने लेखापरीक्षण झालं असेल किंवा योग्य तो भाग त्या विभागाचा तपासला गेला नसेल, तर त्या संदर्भातलं यापैकी कोणताही एक भाग त्या ठिकाणी निवडला जातो आणि पूर्ण त्या व्यवहारात्मक त्याच्या सखोल ज्या नोंदी असणार आहे त्या तपासणी केली जातात, त्याला आपण म्हणतो चाचणी लेखा परीक्षण. पुनर्लेखा परीक्षणामध्ये व्याप्ती जी असते ही पूर्णपणे सविस्तर असते, तर चाचणी लेखा परीक्षणामध्ये जी व्याप्ती असते ती केवळ एका विशिष्ट निवडक व्यवहाराच्या निगडीत असते, म्हणजे मर्यादित असते. महत्वाचा उद्देश पुनर्लेखा परीक्षणाचा उद्देश काय आहे की लेखा परीक्षणातील चुका व अफरातफर शोधून काढणं, आणि चाचणी लेखा परीक्षण म्हणजे लेखा परीक्षकाचा वेळ वाचवणं व अंतर्गत नियंत्रण व्यवस्था कशी आहे ही तपासणं. आता वेळ, यासाठी पुनर्लेखा परीक्षणासाठी जास्त वेळ लागतो पण चाचणी लेखा परीक्षणासाठी कमी वेळ लागतो. आता कमी वेळ लागण्याचं कारण काय आहे? कारण यामध्ये आपण एकच महत्वाचा घटक असेल, मुद्दा असेल किंवा विभाग असेल तर ते आपण काय करत असतो? निवडत असतो आणि त्याचं लेखा परीक्षण त्या ठिकाणी करत असतो. तर हा पहिला फरक स्पष्ट करा, पॉइंट लक्षात आला, पुनर्लेखा परीक्षण आणि चाचणी लेखा परीक्षण. ओके, चलो पुढचं आपण घेऊया. यामध्ये मी परीक्षा संदर्भातील महत्वाचेच फरक स्पष्ट करा यामध्ये घेतलेले आहेत. पुढे संशयित कर्ज आणि बुडीत कर्ज हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. बघा, संशयित कर्ज, ज्या कर्जाची वसुली होईल की नाही याबद्दल शंका असते, त्याला आपण संशयित कर्ज असे म्हणतो. तर बुडीत कर्ज म्हणजे जे कर्ज मिळण्याची कोणतीच शक्यता उरत नाही किंवा नसते, त्याला आपण बुडीत कर्ज असे म्हणतो. अगदी सोप्या भाषेत वन लाइनर मध्ये लक्षात राहतील या पद्धतीने आपणच त्यामध्ये कव्हर केलेले आहे. आता संशयित कर्ज, यात पैसे बुडण्याची शक्यता असते
पण खात्री मात्र नसते. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. पण बुडीत कर्जामध्ये यात पैसे बुडाले आहेत हे अगदी निश्चित होतं. त्यानंतर नोंद. संशयित कर्ज, यासाठी संशयित कर्ज निधी तयार केला जातो. तर बुडीत कर्जामध्ये नफा तोटा खात्याला खर्च म्हणून दाखवून संपत्तीतून वजा केली जाते. संशयित कर्जाचा परिणाम एका संभाव्य हानी म्हणजे लॉस होत असतो. तर बुडीत कर्ज हे प्रत्यक्ष झालेली हानी असते, ऍक्च्युअल त्या ठिकाणी लॉस असतो. ओके, हे 2 पॉइंट यामध्ये लक्षात ठेवा, संशयित कर्ज, बुडीत कर्ज. त्यानंतर पुढे परीक्षेला तुम्हाला विचारला जाणारा महसुली उत्पन्न आणि भांडवली उत्पन्न, खूप महत्वाचा पॉइंट आहे. महसूल उत्पन्न आणि भांडवल उत्पन्न. आता महसूल उत्पन्न म्हणजे काय, की उत्पन्न नियमित आणि वारंवार मिळणारं असतं, ज्याला आपण म्हणतो महसुली. भांडवली उत्पन्न हे उत्पन्न नियमित नसतं, ते कधीतरीच त्या ठिकाणी मिळतं. महसुली उत्पन्नामध्ये व्यवसायाचे दैनंदिन कामकाज चालवण्यासाठी याचा वापर होत असतो महसुली उत्पन्नाचा. तर भांडवली उत्पन्नाचा वापर हा त्या ठिकाणी सहसा मालमत्ता खरेदी करणं किंवा कर्ज फेडण्यासाठी होत असतो. उदाहरण त्यांनी दिलेले आहेत. महसुली उत्पन्नामध्ये येणारे घटक वस्तूंची विक्री, मिळालेले भाडे, कमिशन, लाभांश. तर भांडवलीमध्ये स्थिर मालमत्ता जसं की जमीन असेल, मशीन असेल, बँकेकडनं घेतलेलं कर्ज असेल. त्यानंतर काही महत्वाची खाते. महसुली उत्पन्न व्यापारी खाते किंवा नफातोटा ताळेबंदामध्ये जमा केले जातो. तर भांडवली उत्पन्न हे बॅलन्स शीट मध्ये देयता बाजूला किंवा संपत्तीतून वजा करून दाखवले जाते. ओके, हे 2 पॉइंट्स यामध्ये लक्षात ठेवा, महसुली उत्पन्न आणि भांडवली उत्पन्न. त्यानंतर पुढे दृश्य मालमत्ता आणि अदृश्य मालमत्ता म्हणजे टेंजेबल असेट आणि इनटेंजेबल असेट. बघा, आता दृश्य म्हणजे दिसणारी, बरोबर, आणि अदृश्य म्हणजे न दिसणारी. पण हा पॉइंट या ठिकाणी लक्षात ठेवायचा. बघा, भौतिक अस्तित्व दृश्य संपत्तीचं या मालमत्ता भौतिक स्वरूपाच्या असतात, म्हणजेच आपण त्या पाहू शकतो, त्याला स्पर्श करू शकतो. पण अदृश्य या भौतिक स्वरूपाच्या नसतात, ते केवळ अनुभवी किंवा लागते कायदेशीर हक्क त्यामध्ये येत असतात. आता मूल्यह्रास. आता दृश्य मालमत्तेच्या बाबतीत जर पाहायला गेलं असतं तर या ठिकाणी मालमत्तेचे मूल्य कमी होणारा घसारा म्हणतात, त्याला आपण डेप्रिसिएशन. या मालमत्तेचे मूल्य कमी होणाऱ्या परिशोधन, ओके, त्याला आपण काय म्हणतो, परिशोधन, अदृश्यला. आता काही महत्वाचे उदाहरण लक्षात ठेवा. दृश्य संपत्तीमध्ये येणारे जमीन, इमारत, यंत्रसामुग्री, फर्निचर, रोकड हे दृश्य आहे, कारण त्याला आपण पाहू शकतो आणि स्पर्श करू शकतो. येते लक्षात. तर अदृश्यमध्ये नावलौकिक म्हणजे ज्याला आपण गुडविल, पेटंट, कॉपीराइट, ट्रेडमार्क हे घटक अदृश्य स्वरूपात येतात. ओके, त्यानंतर पुढे अंतर्गत लेखापरीक्षण. अंतर्गत लेखापरीक्षण आणि अंतर्गत नियंत्रण या दोन्ही गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहे. इंटरनल ऑडिट अँड इंटरनल कंट्रोल. ओके, आता ऑडिट करणं म्हणजे काय करणं, तर तपासणी करणं, बरोबर की नाही. मग आता अंतर्गत नियंत्रणाचाच एक भाग म्हणून असून यामध्ये हिशेबाची तपासणी केली जाते. तर अंतर्गत नियंत्रणामध्ये ही एक स्वीकृत संकल्पना आहे की ज्यामध्ये व्यवस्थापन, कर्मचारी आणि कामाच्या पद्धती यांचा समावेश होतो, म्हणजे त्यावरती ते नियंत्रण ठेवत असतात. ओके, हा पॉइंट लक्षात ठेवा. आता कामाची पद्धत. अंतर्गत लेखापरीक्षणामध्ये कामाची पूर्तता झाल्यावरती त्याची व्यवस्थित तपासणी केली जाते अंतर्गत लेखापरीक्षणमध्ये. पण नियंत्रणामध्ये पाहता काम करतानाच्या ज्या चुका होऊ नयेत म्हणून त्यासाठी प्रणाली किंवा शिस्त त्या ठिकाणी लावली जाते. या ठिकाणी बघा, अंतर्गत जे काही तपासणी आहे त्या संदर्भातला महत्वाचा उद्देश चुका व अप्रतपर शोधून काढणे आणि नियंत्रण व्यवसायाची कार्यक्षमता वाढवणे आणि मालमत्तेचं संरक्षण करणे, म्हणून यासाठी आपण काय करतो, नियंत्रण ठेवत असतो. ओके, चला इथपर्यंत पॉइंट क्लिअर. पुढे लेखापरीक्षण कार्यक्रम आणि वार्षिक लेखापरीक्षण कार्यक्रम. आता इथे तुम्ही थोडंसं कन्फ्यूज व्हाल की लेखापरीक्षण कार्यक्रम आणि वार्षिक लेखापरीक्षण कार्यक्रम. ओके, ऑडिट प्रोग्राम आणि त्यामध्ये अॅन्युअल ऑडिट प्रोग्राम्स म्हणजे वार्षिक लेखापरीक्षण संकल्पना काय आहे या दोन्ही तुम्हाला स्पष्ट करायच्या आहेत. लेखापरीक्षण कार्यक्रम मध्ये आणि वार्षिक लेखापरीक्षण कार्यक्रम मध्ये काय फरक आहे बघा, अगदी सोपं आहे. लेखापरीक्षण कार्यक्रम म्हणजे लेखापरीक्षकाने विशिष्ट कामासाठी तयारी केलेले सविस्तर रूपरेषा आणि योजनेची प्रत, जिला आपण काय म्हणतो, लेखापरीक्षण कार्यक्रम. आता अगदी सोप्या भाषेत सांगतो, एक संस्था आहे, या संस्थेला ऑडिट करायचं आहे,
मग ऑडिट करत असताना लेखापरीक्षकाने आखलेल्या रूपरेषा म्हणजे काम कसं करायचं, केव्हा करायचं, कुठे करायचं, कधी करायचं, कोण करणार या संदर्भातील आखलेली रूपरेषा त्याची प्रत म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो लेखापरीक्षण कार्यक्रम. ओके. आता वार्षिक लेखापरीक्षण कार्यक्रम म्हणजे हे वर्षभरासाठी किंवा आर्थिक वर्षाच्या शेवटी केले जाणाऱ्या लेखापरीक्षणाचं नियोजन असतं. हा पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवा. लवचिकता. आता लेखापरीक्षण कार्यक्रमाबाबत पाहता कामकाजाच्या प्रगतीमध्ये म्हणजे प्रगतीनुसार त्यामध्ये आपल्याला बदल करता येतो. पण वार्षिक लेखापरीक्षणाच्या बाबतीत पाहिलं तर वर्षाअखेर अंतिम हिशेबावरती लक्ष केंद्रित करणं आवश्यक असतं. आता लेखापरीक्षण कार्यक्रमामध्ये यात कोण, कोणते, किती वेळेत काम करायचे आहे या संदर्भातील माहिती असते. तर वार्षिक लेखापरीक्षणामध्ये टप्पे आणि वैधानिक गरजा पूर्ण करण्यावरती जास्त प्रमाणावरती भर असतो. ओके. वार्षिक लेखापरीक्षण कार्यक्रम आणि लेखापरीक्षण कार्यक्रम या पद्धतीने तुम्हाला दोन फरक त्यामध्ये लिहायचे आहेत. चलो पुढचा पॉईंट बघूया. निधी आणि तरतूद हा पॉईंट खूप महत्वाचा आहे. निधी आणि तरतूद बघा, निधी म्हणजे तर व्यवसायाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी आणि भविष्यातील विस्तारासाठी नफ्यातून काही रक्कम बाजू काढली जाते, तिला आपण काय म्हणतो निधी म्हणतो. जसे की यामध्ये आपण राखीव निधी असेल, ओके, जो कलम 66 अंतर्गत बाजू केला जातो. त्यानंतर बघा, निधीमध्ये नफा झाला तरच निधी तयार केला जातो. त्यानंतर वापर, हा निधी लाभांश वाटपासाठी किंवा कोणत्याही कारणासाठी संस्थेमध्ये जर काही खर्च असेल किंवा भविष्यासाठी काही निर्णय घ्यायचे असतील किंवा तिथे पैसे लागत असतील तर तेव्हा या निधीचा वापर केला जातो. उदाहरणार्थ सामान्य निधी असेल किंवा भांडवली निधी असेल, हे निधीच्या घटकांमध्ये तुम्हाला पॉईंट लिहायचे. तरतुदीमध्ये भविष्यातील ज्ञात जबाबदाऱ्या किंवा संभाव्य खर्च, घसारा, कर पूर्ण करण्यासाठी नफ्यातून जी रक्कम राखून ठेवली जाते तिला आपण तरतूद म्हणतो. पण नफा असो वा तोटा, तरतूद करणे बंधनकारक असते. हा पॉईंट लक्षात ठेवा. ओके. ज्या कारणासाठी तरतूद केली आहे त्या कारणासाठी तिचा वापर करावा लागतो. बुडीत कर्ज तरतूद, कर तरतूद या गोष्टी त्यामध्ये येत असतात निधी आणि तरतूद मध्ये. चलो पुढचा एक पॉइंट आहे खूप महत्वाचा, आरंभी शिल्लक माल ज्याला आपण ओपनिंग स्टॉक म्हणतो आणि अखेर शिल्लक माल ज्याला आपण क्लोजिंग स्टॉक म्हणतो. ओके, हे पॉइंट लक्षात ठेवा. आता आरंभी बघा, नावातच दिलेले आहे की आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला व्यवसायामध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या मालाला आरंभी शिल्लक माल म्हणतात. तर आर्थिक वर्षाच्या शेवटी व्यवसायात न विकलेला गेलेला जो माल शिल्लक राहतो त्या अखेर शिल्लक माल असे म्हणतात. ओके. आता याची नोंद बघा, आरंभी शिल्लक जी असते ती ट्रेडिंग अकाउंट्सच्या डेबिट बाजूला नोंद केली जाते. तर अखेर शिल्लक असेल तर त्याची नोंद ही त्या ठिकाणी बघा, नोंद व्यापारी खात्याच्या क्रेडिट बाजूला आणि ताळेबंद पत्राच्या, ओके, बघा या ठिकाणी याची नोंद व्यापारी खात्याच्या जमा क्रेडिट बाजूला आणि ताळेबंद पत्राच्या बॅलन्स शीटच्या ॲसेट साईटला, ओके, या ठिकाणी नोंद केली जाते. आता व्यापारी खाते म्हणजे ज्यालाच आपण काय म्हणतो ट्रेडिंग अकाउंट. ओके, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या ॲसेटला नोंद केली जाते अखेर शिल्लक मालाची. ओके, ज्याला आपण क्लोजिंग स्टॉक म्हणतो. आणि ओपनिंग स्टॉक हा व्यापारी खात्याच्या म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईटला नोंद केली जाते. हे पॉइंट लक्षात ठेवा, अगदी सोपे. मागील पुढील वर्षाशी संबंध, आता मागील आर्थिक वर्षाचा अखेर शिल्लक माल हा चालू वर्षाचा आरंभी शिल्लक माल असतो. तर चालू वर्षाचा अखेर शिल्लक माल हा पुढील वर्षाचा आरंभी शिल्लक माल बनतो. हे पॉइंट या ठिकाणी लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. चला पुढचा पॉइंट बघूया. आता यामध्ये आणखीन एक मूल्यांकनाचा पॉइंट होता. याचे मूल्यांकन आधीच झालेले असते आणि या ठिकाणी क्लोजिंग असेल तर याचे मूल्यांकन किंवा बाजारभाव यापैकी जे कमी असेल त्यानुसार त्या ठिकाणी ते मूल्यांकन केलं जातं तत्वानुसार. त्यानंतर पुढे भांडवली खर्च आणि महसुली खर्च हे देखील तुम्हाला परीक्षेला बऱ्याच वेळा IMP बनून विचारले जातं. तर भांडवली खर्च आणि महसुली खर्च दोघांमधला फरक. भांडवल म्हटलं आहे ज्याला आपण कॅपिटल एक्सपेन्स खर्च म्हणतो. ओके,
आता भांडवली खर्च मध्ये काय आहे बघा, व्यवसायासाठी स्थिर आणि दीर्घकालीन संपत्ती आपल्याला लागते, ज्याला आपण फिक्स असेट म्हणतो. म्हणून खरेदी करण्यासाठी किंवा संपत्तीची क्षमता वाढवण्यासाठी केले गेलेला खर्च म्हणजे काय असतो, भांडवली खर्च. तर महसुली खर्च म्हणजे काय, तर व्यवसायाचे दैनंदिन कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी संपत्तीची देखभाल करण्यासाठी केला गेलेला खर्च, ज्याला आपण काय म्हणतो, महसुली खर्च. आता याचा फायद्याचा कालावधी बघा. हा खर्च, आता भांडवली खर्च म्हणजे हा खर्च फायदा व्यवसाय एकापेक्षा जास्त किंवा आर्थिक वर्षासाठी अनेक वर्षासाठी मिळत असतो. तर महसुली खर्च, या खर्चाचा फायदा व्यवसायाला केवळ एकाच आर्थिक वर्षापुरता मर्यादित असतो. ओके, हे 2 पॉइंट लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे चला, भांडवली खर्च मध्ये आणखीन हा खर्च अनावर्ती स्वरूपाचा असतो, म्हणजेच हा खर्च वारंवार केला जात नाही. भांडवली खर्च तो एकदाच असतो. तर महसुली खर्च हा आपल्याला वारंवार करावा लागतो. हा पॉइंट या ठिकाणी लक्षात ठेवायचा. भांडवली खर्चामध्ये ताळेबंदाच्या बॅलन्स शीटला संपत्ती ऍसेट बाजूला दाखवला जातो. तर महसुली खर्च हा व्यापारी खात्याच्या नफा तोटा खात्याच्या म्हणजे ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट या बाजूला तो त्या ठिकाणी दाखवला जातो. आता उदाहरणार्थ या ठिकाणी बघा. आता भांडवली खर्च जसं की जमीन असेल, इमारत असेल, यंत्रसामुग्री असेल, फर्निचर असेल, तर या सगळ्या गोष्टी आपण कुठे दाखवतो, बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला संपत्ती. ओके. आणि महसुली खर्च हा आपण कुठे दाखवतो बघा, सॅलरी असेल तर प्रॉफिट अँड लॉस, बरोबर की नाही. दुकानाचे भाडे असेल तर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला शो करत असतो. यंत्रसामुग्री दुरुस्ती रिपेअरिंग वगैरे हे सगळे खर्च आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या त्या ठिकाणी डेबिट साईटला शो करत असतो. आलं लक्षात. या पद्धतीने तुम्हाला दोघांचा फरक लिहायचा आहे, भांडवली खर्च आणि महसुली खर्च. त्यानंतर पुढे आपल्याला सत्यापन आणि मूल्यांकन या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहे. सत्यापन करणं म्हणजे काय आणि मूल्यांकन करणं म्हणजे काय, इकडे लक्ष द्या. सत्यापन म्हणजे मालमत्तेचे अस्तित्व, मालकी आणि ताबा याची खात्री करणं, की ते खरोखरच संस्थेत अस्तित्वात आहे का, बरोबर. आणि मूल्यांकन करणं म्हणजे मालमत्तेचे अचूक मूल्य म्हणजे किंमत निश्चित करणं. सत्यापन हे व्यापक असून यात मूल्यांकनांचा समावेश होतो. तर मूल्यांकन हा सत्यापनाचाच एक महत्वाचा भाग आहे. सत्यापन लेखापरीक्षक स्वतः प्रत्यक्ष पाहून किंवा कागदपत्रांवरून ह्या सगळ्या गोष्टी व्हेरीफाय करत असतो सत्यापनाचं. तर मूल्यांकन हे सहसा तज्ज्ञ किंवा व्यवस्थापकांद्वारेच केलं जातं. हा एक पॉईंट त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा. त्यानंतर पुढे आता आपल्याला लेखापरीक्षण अहवाल आणि विशेष अहवाल. आता हे दोन्हीही ऑडिटच्या स्वरूपातले अहवाल आहेत. पण लेखापरीक्षण अहवाल हा ऑडिट रिपोर्ट असतो. काही विशेष अहवाल म्हणजे काही महत्वाचं रिऑडिट केलं स्पेशल विभागाचं, तर त्या संदर्भातला हा विशेष अहवाल असतो. ते दोन्ही आपण या ठिकाणी समजून घेऊया. बघा, लेखापरीक्षण अहवाल हा वार्षिक हिशेब तपासणी नंतर दिला जाणारा अहवाल असतो. तर विशेष अहवाल हा एखाद्या विशिष्ट कारणासाठी किंवा घटनेतील दिले गेलेला अहवाल असतो. जसे की एखादा विभाग तपासायचा असेल, त्याच्यासाठी स्पेशल ऑडिट विशेष ऑडिट बसवलं जातं. त्यावरती पाहणी तपासणी करून मग तो विशेष अहवाल दिला जातो. लेखापरीक्षण अहवाल यात संपूर्ण आर्थिक वर्ष व्यवहाराचा आढावा असतो. तर विशेष अहवालामध्ये फक्त ठराविक मुद्द्यांचं सखोल माहिती त्यामध्ये दिली जाते. लेखापरीक्षण अहवालामध्ये कायद्यानुसार हा अहवाल देणं बंधनकारक असतो आणि विशेष अहवाल हा परिस्थितीनुसार किंवा मागणीनुसार दिला त्या ठिकाणी जातो. पॉइंट लक्षात आला. चलो, पुढचा तपासणी आणि चौकशी. आता हा बऱ्याच वेळा तुम्हाला परीक्षेला विचारला जातो. अगदी मी सोप्या भाषेत सांगितोय, त्यामुळे पाठांतर रट्टा करण्याची गरज पडणार नाही. कन्सेप्ट फक्त समजून घ्या. तपासणी करणं म्हणजे काय आणि चौकशी करणं. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ह्या दोघांमध्ये भरपूर कन्फ्युज होतं, तपासणी करणं आणि चौकशी करणं, बरोबर. तपासणी करणं म्हणजे काय करणं, ते कागदपत्र नोंदी मालमत्ता यांची प्रत्यक्ष पाहणी करणं म्हणजे काय करणं, तपास करणं. चौकशी करणं म्हणजे माहिती मिळवण्यासाठी संबंधित व्यक्तीला विचारले जाणारे प्रश्न, ज्याला आपण काय म्हणतो, चौकशी करतो, बरोबर की नाही. जर एखाद्या संस्थेमध्ये समजा महत्वाचे रेकॉर्ड कागदपत्र जे रजिस्टर आहे, बरोबर, कागदपत्र, आता ते आपण काय करणार, प्रत्यक्ष जाऊन ती पाहणार. पण चौकशी करायची असेल तर तुमच्या संस्थेमध्ये ही महत्वाची कागदपत्र आहे का, म्हणजे आपण काय केलं, चौकशी केलं, म्हणजे संबंधित व्यक्तींना प्रश्न विचारले
की तुमच्या संस्थेमध्ये सभासदांचे रेकॉर्ड रजिस्टरच्या फायली रेकॉर्डला आहेत का, म्हणजे आपण काय केलं, चौकशी केली, इन्क्वायरी केली. आणि मग जेव्हा ते आपल्याकडे येतील कागदपत्र, तर त्यावेळेस आपण त्याची काय करणार, प्रत्यक्ष पाहणी करणार, म्हणजेच तपासणी करणार. तर दोघांचा अर्थ कळाला? ठीक आहे, यामध्ये चुकायचं नाही हा, नाही तर बरेचसे विद्यार्थी इथे गोंधळ घालून ठेवतात. मग खूप सोपा पॉईंट आहे. तपासणी करणं म्हणजे कागदपत्र, नोंद, मालमत्ता हे प्रत्यक्षरित्या पाहणं, आणि चौकशी करणं म्हणजे त्या संबंधित व्यक्तीला प्रश्न विचारणं. आता पुरावा हा लेखी व भौतिक पुरावा असतो तपासणीमध्ये. तर चौकशीमध्ये तोंडी किंवा लेखी स्पष्ट स्वरूपात असतो. आता मी तोंडी विचारू शकतो की तुमच्या संस्थेमध्ये रेकॉर्ड रजिस्टर आहेत का, बरोबर की नाही, तुमच्या संस्थेमध्ये हालचाल रजिस्टर आहेत का, म्हणजे मी प्रश्न विचारले संबंधित व्यक्तींना, म्हणजे चौकशी केली. मग जर ते म्हटले हो आहे, तर ते रेकॉर्ड द्या. मी ते प्रत्यक्ष रेकॉर्ड आल्यावरती ते तपासणार, म्हणजे त्याची पाहणी करणार प्रत्यक्ष, म्हणजे तो ना तपास करणं. ओके, तर पॉईंट लक्षात आले. बघा आता पुढे, प्रत्यक्ष तपासणी म्हणजे प्रत्यक्ष पाहणी असलेल्या यांची विश्वासार्हता जास्त असते, कारण ते आपण प्रत्यक्ष पाहतो, तपासतो, हाताळतो. चौकशीमध्ये कधी कधी माहिती खोटी दिली जाऊ शकते. याची विश्वासार्हता माहिती देणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असतं. समजा मी आता एखाद्या संस्थेच्या अधिकाऱ्यांना विचारलं की तुमच्याकडे हालचाल रजिस्टर आहे का, तर ते हालचाल रजिस्टर असलं तरी ते काय सांगतील की नाहीये, बरोबर. त्यामुळे चौकशीमध्ये त्या ठिकाणी हो नाही अशी उत्तरं दिले जातात, परंतु तपासणीमध्ये प्रत्यक्ष आपल्याला त्या गोष्टी पाहायला मिळतात, तपास करायला मिळतो, हाताळतो आपण त्या गोष्टी. त्याच्यामुळे ह्या 2 पॉईंट्स तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ओके, खूप सोपं पॉईंट आहे हा, 100% परीक्षेला येणारा क्वेश्चन आहे. त्यानंतर अंतर्गत नियंत्रण आणि अंतर्गत तपासणी. आता पॉईंट वरचे सारखेच आहे, काय वेगळा फरक नाहीये, फक्त नियंत्रण आणि तपासणी ह्या दोघांचा कन्सेप्ट समजून घ्या. संस्थेच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेली एक संपूर्ण व्यवस्था असते, तिला आपण अंतर्गत नियंत्रण, कंट्रोलिंग म्हणतो. अंतर्गत तपासणी म्हणजे कामाची अशी विभागणी की एकाचे काम दुसऱ्या विभागाकडनं आपोआपच तपास केला जातो. जसं की ABCD. ओके, ए ने केलेलं काम बी तपासणार, बी ने केलेलं काम सी तपासणार, सी ने केलेलं काम डी तपासणार, बरोबर. आणि ह्या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक केलेली व्यवस्था असते, तिला आपण अंतर्गत नियंत्रण असं म्हणतो. आला लक्षात पॉइंट. त्या अंतर्गत नियंत्रणामध्ये ही व्यापक स्वरूपात आहे. तर अंतर्गत तपासणी ही एक नियंत्रणाची फक्त एक पद्धत असते. अंतर्गत नियंत्रणामध्ये चुका, गैरव्यवहार रोखणे व कार्यक्षमतेमध्ये वाढ. तर अंतर्गत तपासणीमध्ये चुका आणि लबाडींची शक्यता कमी होते. एक लक्षात ठेवा, सगळ्यांचा मुद्दा, हेतू, उद्देश एकच आहे, फक्त तुम्हाला उत्तर लिहिताना थोडं वाक्य रचनामध्ये बदल करणं आवश्यक आहे. ओके, त्यानंतर पुढे व्यवस्थापन अंकेक्षण आणि विशेष अंकेक्षण. आता विशेष अंकेक्षण म्हणजे तुमचा पॉइंट लक्षात आला असणार. आता व्यवस्थापन अंकेक्षण म्हणजे काय, ऑडिट फक्त आपण हिशोब, रेकॉर्ड, कागदपत्र तपासणीसाठीच करतो का, तर नाही. हे तुम्ही लेखापरीक्षणाच्या प्रकारामध्येही लिहू शकतात. विशेष लेखापरीक्षण, व्यवस्थापकीय लेखापरीक्षण हे प्रकारामध्ये मुद्दे तुम्ही लिहू शकतात. आता जनरली बघा, व्यवस्थापन अंकेक्षण म्हणजे काय, की व्यवस्थापनाची कार्यक्षमता, धोरणांच्या अंमलबजावणी तपासणी करणं, आणि विशेष म्हणजे एका विशिष्ट संशयास्पद व्यवहाराची सखोल पाहणी करणं, तपासणी करणं. व्यवस्थापनामध्ये संस्थेची कार्यक्षमता वाढवणं, संसाधनाचा पुरेपूर वापर होतो, तर विशेष मध्ये गैरव्यवहार, लबाडी, विशेष दोष त्या ठिकाणी दिसून येतात. व्यवस्थापनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, व्यवस्थापनाच्या इच्छेनुसार ठराविक काळामध्ये या सगळ्या गोष्टी पार पाडल्या जातात. म्हणजे व्यवस्थापनाच्या इच्छेनुसार ठराविक काळात मध्ये ह्या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात. तर विशेष मध्ये सरकार किंवा निबंधकांच्या आदेशानुसार विशिष्ट वेळीच या गोष्टी तपासल्या जातात, विशेष अंकेक्षणामध्ये. येते पॉईंट लक्षात. चलो पुढे जाऊया आपण आता. सतत लेखा परीक्षण आणि मध्यावधी लेखा परीक्षण किंवा त्याला अंकेक्षण आपण म्हणूया, काही हरकत नाहीये, कारण तिघांचा हिशेब तपासणी, अंकेक्षण, लेखापरीक्षण अर्थ एकच होतोय. म्हणजे बघा, आपण फरक स्पष्ट करायचे क्वेश्चन घेतोय, प्लस तुम्हाला प्रकारामध्येही तुम्ही हे लिहू शकतात, लेखापरीक्षणाचे प्रकार, अंकेक्षणाचे प्रकार, हिशेब तपासणीचे प्रकार. येते लक्षात. बघा आता सतत लेखापरीक्षण करणं म्हणजे वर्षभर ठराविक अंतराने, जसं की दर महिन्याला चालणारं ऑडिट असेल, त्याला आपण सतत लेखापरीक्षण. आता याचा उद्देश काय असतो, चुका लगेच शोधणं आणि ज्या चुका होतील त्यावरती लगेच उपाययोजना आखणं. अहवाल, याचा अहवाल वर्षाच्या शेवटी दिला जातो. मध्यावधी अंकेक्षण 2 वर्ष म्हणजे 2 वार्षिक ऑडिटच्या मधल्या काळामध्ये केलं जाणारं ऑडिट, ज्याला आपण म्हणतो मध्यावधी अंकेक्षण.
मध्यंतरी जे मध्यंतरी अंकेक्षण असतं, मध्यावधी अंकेक्षण असतो, याचा फायदा लाभांश डिव्हिडंड जाहीर करण्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये याचा फायदा आपल्याला होत असतो. याचा अहवाल मध्यावधी कालावधीसाठी लगेच दिला जातो. म्हणजे वार्षिक लेखापरीक्षण घेण्याच्या आधी आपल्याला संस्थेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सभासदांना दिला जाणारा लाभांश यावरती निर्णय घेण्यासाठी मध्यावधी अंकेक्षण खूप उपयोगी पडत असतं. चलो, पुढचा पॉइंट आहे चुका आणि अफरातफर. चुका म्हणजे काय आणि अफरातफर म्हणजे काय, हे दोन्ही पॉइंट परीक्षेला विचारले जातात. चुका म्हणजे अनावधाने किंवा निष्काळजीपणामुळे झालेली एखादी चूक असते. या आता याचं नियोजन, यात कोणतीही पूर्वनियोजन नसतं. शोधणे, साध्या तपास चुका सहज सापडू शकतात. आता अफरातफर, जाणून बुजून फसवणुकीच्या उद्देशाने केलेला हा गुन्हा असतो, ज्याला आपण अफरातफर म्हणतो. यामध्ये जाणीवपूर्वक नियोजन करून किंवा कट रचला जातो. अफरातफर शोधणं कठीण असतं कारण ते लपवलेले असतात, बरोबर की नाही. हे पॉइंट्स यामध्ये तुम्हाला लिहिणं आवश्यक आहे. चलो, यानंतर पुढचा पॉइंट आहे आर्थिक अंकेक्षण आणि परिव्यय अंकेक्षण. आर्थिक अंकेक्षण म्हणजे ज्यामध्ये आर्थिक हिशेब पुस्तकं, ताळेबंद पत्र यांची सत्यता तपासली जाते. नफा तोटा, मालमत्ता यांचे लक्ष केंद्रित असते. सर्व नोंदणीकृत संस्थांच्या कायदेशीररित्या सक्तीचं असतं, म्हणून हे आर्थिक अंकेक्षण. परिव्यय अंकेक्षण मध्ये फक्त उत्पादित वस्तूंच्या खर्चांची कॉस्ट म्हणजे किंमत आणि उत्पादन प्रक्रियेची संदर्भातली तपासणी केली जाते. यामध्ये मग कच्चा माल, मजूर, इतर खर्च या बाबींकडे महत्वाचं लक्ष दिलं जातं कॉस्ट ऑडिटमध्ये. फक्त उत्पादन प्रक्रियेला विशिष्ट कंपन्यांसाठी हे सक्तीचं केलेलं असतं, ज्याला आपण परिव्यय अंकेक्षण असे म्हणतो. हे अगदी तुम्ही फरक स्पष्ट करामध्ये अगदी सोप्या भाषेत लिहू शकतात. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे तुम्हाला परीक्षेला विचारले जाणारे फरक स्पष्ट करा होते, ते आपण यामध्ये कव्हर अप केलेले आहे. आणि एवढेच महत्वाचे फरक स्पष्ट करा परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला हे खूप महत्वाचे आहे. आजच्या ह्या सेक्शन मधले हे फरक स्पष्ट करा अगदी सोप्या आणि साध्या भाषामध्ये कंटेंट मुद्दे तुम्हाला मी समजून सांगितलेले आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना आपली बॅच जॉईन करायची असेल तर स्क्रीनवरती माझा नंबर देतोय 85 30 80 42 74, हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही तुमचं पहिलं पूर्ण नाव पाठवायचं आहे. ओके, त्यानंतर तुमचं सगळ्यात महत्वाचं शिक्षण आणि ब्रॅकेटमध्ये GDCA एक्झाम. ओके, तसेच ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची असेल तर त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा. आणि ज्या विद्यार्थ्यांना काही महत्त्वाच्या सेक्शन वाईज आपले जे PDF नोट्स पाहिजे असतील, ओके, PDF नोट्स पाहिजे असेल तर त्यांनी व्हॉट्सअप करायचं आहे 85 30 80 42 74, 85 30 85 30 80 42 74. ओके, या नंबरला व्हॉट्सअप करायचं आहे. व्हॉट्सअप करत असताना GDCA एक्झाम 2026 PDF असं टाकायचं आहे. जे काही फी स्ट्रक्चर असेल ते तुम्हाला सेंड केलं जाईल. ओके, त्यानंतर फीज पेड केल्यानंतर तुम्हाला लगेच बॅच सिरीजला जॉईन केलं जाईल. त्यामध्ये तुम्हाला PDF सेक्शन नोट्स त्या ठिकाणी भेटून जातील. ओके, तर ज्या विद्यार्थ्यांना आजचा आपला महत्त्वाचा व्हिडिओ आवडला असेल तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद.